तर अशा पद्धतीत आमची दिवाळीच्या फराळासाठी सुरुवात झालेली ती सकाळी सकाळी. तर मस्तपैकी शनिवार होता, अर्थात मी दिवाळीची सुट्टीच काढलेली आहे. तर त्यावेळेस असं छानपैकी शंकरपाळ्याचं आणि करंजीचं पीठ मस्तपैकी एकजीव करून छान त्याचं सारण वगैरे तयार करून मी सगळी जबाबदारी माझ्यावरती घेतली, की हां मी आईंना विचारून घेतलं, कारण मला हे पदार्थ एवढे काही जमत नाही किंवा मी ते कधी जास्त केलेलेच नाही आहे. त्यामुळे आई जसं सांगतील तसं सगळं करत होते. मग तोपर्यंत मी आई आणि त्यांचं थोडं काम होतं, मग तोपर्यंत मी शंकरपाळ्या आणि करंज्या करायला घेतल्या. तर ऑलमोस्ट ते झालेलं होतं आणि मग नंतर आई आल्यानंतर त्यांनी तळण करायला घेतलं सगळं छानपैकी. शंकरपाळे आणि करंज्या अशा तळून घेतल्या. मग माझ्या लेकीला सारखंच नुसतं मम्मा मम्मा करत करत जवळ यायचं होतं, तिला शांतच बसायचं नव्हतं, नुसतं घे म्हणत होती ती. मग आईंनी लाडवाचं देखील भिजवलेलं, तर ते सुद्धा आम्ही करायला घेतलं मस्तपैकी छान. असे मी 2-2 हाताने लाडू वळायचा एक सराव करत होते. सराव म्हणण्यापेक्षा ठीक आहे, जमत होते मला ते. छान छान पीठ पण मस्त जमून आलेलं. मग रात्री आम्ही असं बर्गर मागवलेलं आणि असं मस्तपैकी फराळाचं तयार करून दिवाळीच्या मूडमध्ये ऑलरेडी आम्ही चाललो गेलो. थँक्स फॉर